देत होते. आज आमची मुलं इथं शिकतायत, पुण्याला नोकरीला जातात. आमची मुलं इथं शिकतायत, नाशिकला नोकरीला जातात. आज आम्ही बेघर झालोय. आज आमची इकॉनॉमी दुसऱ्या जिल्ह्यावर जगायची अवस्था होऊन करून ठेवलेली आहे. ठीक आहे ठीक आहे, हा बोला, पुढे बोला. हा या 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 पुढे. नाही, तुम्हाला प्रश्न नाही विचारायचा, हात वरती करत होता तुम्ही. उद्योगाचा विषय चालू आहे. मिरज एमआयडीसी आज कित्येक वर्ष बंद आहे. 10 वर्षात काय केलं या सरकारने? आज आमचे सांगली, मिरज आणि आजूबाजू शहरातले सर्व तरुण आणि जे सुशिक्षित आहेत ते आज पुण्यासारख्या शहरात जाऊन शिकतायत. तिथं ते आपली नोकरी चाकरी, आपल्या वृद्ध महिला, आपल्या वृद्ध पालकांना इथं सोडून ते तिथं आपली रोजंदारी करण्यासाठी जाते. मग ह्या सरकारनं किंवा इथल्या खासदारांनी काय केलं? मिरज एमआयडीसी चालू करून. हाच मुद्दा सोलापूरच्या बाबतीत उपस्थित झाला. मुलं शिकण्यासाठी बाहेर जातात, नोकरीसाठी बाहेर जातात, नवीन उद्योग तुमच्याकडे येऊ शकले नाही. एक स्थानिक म्हणून, इथला युवक म्हणून तुम्हाला त्याचं शल्य वाटत नाही? मूळ मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मगाच्यापासून 10 जणांनी प्रतिक्रिया दिलेत, प्रश्न उपस्थित केलेत. तुम्ही आम्हाला जरा जास्तीचा वेळ द्या. ठीक आहे, बोला. आता सुरुवातीला मी आपच्या प्रतिनिधीबद्दल सांगेन हा. की त्यांनी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ज्यांच्या पक्षाच्या प्रमुखाला दारूच्या धंद्यामध्ये अटक केली गेली त्यांनी शिक्षणावर बोलणं हे अतिशय गैर आहे. बरं, पुढला मुद्दा. दुसरा विषय आहे की आपल्या विमानतळाचा विषय आहे आणि एमआयडीसीतील रस्त्याचा विषय आहे. मला एमआयडीसीतील रस्त्याच्या बद्दल सांगायचं लागेल. सतीश साखळकर जे आहेत त्यांना मला वाटतंय की आपण एवढी डिबेट संपल्यानंतर आपण आपल्या एका गाडीमध्ये घेऊ आणि त्यांना आपण आपल्या एमआयडीसी मध्ये नेऊ. जे कुपवाड आणि मिरजची एमआयडीसी आहे ते त्या एमआयडीसी मध्ये असणारे जे रस्ते आहेत असं तेल ओतलं तर हातानं भरून घ्यायसारखे रस्ते झाले, ते बघितलेले नाहीत. हे त्यांना मला सांगावं लागेल. दुसरा विषय जो त्यांनी या शहरातील, या राज्यातील, या जिल्ह्यातील जे मुलं बाहेर जात आहेत. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर इथं उद्योग आणायचे म्हटलं तर इथं विमानतळ झालं पाहिजे, इथं रस्ते झाले पाहिजे, तिथं रस्ते झाले पाहिजेत. या गोष्टीची मागणी यांनी करायची आणि त्यानंतर आपण यामध्ये मगाशी आमच्या महेश खराडे जे शेतकरी संघटनेचे आहेत, खऱ्या अर्थानं तुम्ही कबूल करताय का? माझं पुढे पूर्ण होऊ द्या. विमानतळ आलो नाही, तुम्ही असं करू नका. माझं मत समजून घ्या. विमानतळासाठी 365 एकर क्षेत्र या ठिकाणी आरक्षित केलेलं आहे. जवळजवळ 700 एकराच्या वर क्षेत्र लागतं, त्याचे आरक्षण राहिलेलं आहे. तोही मुद्दा आता संपल. पण मला एक शेतकरी संघटनेचे नेते म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. एका बाजूला इथले विद्यार्थी बाहेर जातात, उद्योग इथे येत नाही म्हणून आपण प्रश्न निर्माण करायचा आणि दुसऱ्या बाजूला होणाऱ्या विकासाला शेतकऱ्यांच्या नावावर विरोध करायचा आणि आपली दुकानदारी चालवायची. हे अतिशय चुकीचं, ही गोष्ट घडता कामा नये या जिल्ह्यामध्ये. ऐका ना, ऐकून घ्या. हे बघा, जिथं महामार्ग सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 2 ते 3 महामार्ग आहेत. रत्नागिरी, विजापूर आहे, महामार्ग आहेत. सध्या महामार्गावरून ज्या शक्तीपीठांना जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही. आमचं म्हणणं आहे रस्ते पाहिजेत का? पाहिजेत, पण उपलब्ध रस्त्यातून सगळ्या शक्तीपीठांना जाता येतं. मग आणखी महामार्ग कशासाठी आणि 30,000 एकर जमीन कशासाठी घशात घालताय? हा आमचा विषय. बागायती जमीन, डाळिंब. या देशामध्ये प्रतीक पाटील 5 वर्ष मंत्री होते. तुम्हाला विमानतळाचा दगड तरी हलवता आला का? तुम्ही काय प्रश्न विचारता आम्हाला? ठीक. आमच्या घरात सुद्धा देवदेवता आहेत. आमचे कुलदैवत त्या रस्त्यावर आहे. मात्र रत्नागिरी नागपूर रस्त्यावरनं ते सगळे शक्तीपीठ जोडता येतात. आम्ही कधी समजलं असतं बाबा तुम्ही एमआयडीसी जोडताय, नागपूरचा संत्री एक्सपोर्ट करण्यासाठी करताय, उद्योगधंदे वाढवण्यासाठी शक्तीपीठ करत नाही. देवळं जोडण्यासाठी शक्तीपीठ आहे, त्याला विरोध आहे. कवडी मोलदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या. 20 फुटावर रस्ते जाणार आहेत. माझे मित्र शेंडग्यांना विनंती आहे, 20 फुटावर रस्ता गेला आमचा शेतकरी टाचा घातणार आहे का? तो चहाची टपरी सुद्धा लावू शकत नाही. त्या रस्त्याचा आमच्या शेतकऱ्यांना काडी मात्र उपयोग नाही. ठीक. प्रश्न. मुळात या सगळ्या याच्यामध्ये सत्तेच्या जोरावर आता जे राज्यामध्ये सामाजिक वातावरण बिघडवले, म्हणजे मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केली. 2014ला आणि 19ला उमेदवार उभा केला आणि धनगर मतं फोडली एसटी आरक्षणाच्या नावाखाली. काल ते एसटीचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाचं रद्द केलं. ओबीसी आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज आहे. म्हणजे राजकारणासाठी जातीमध्ये भांडणं लावली आणि आरक्षण मुक्त भारताकडे जी वाटचाल चालू आहे त्याच्याबद्दल यांनी काय करणार हे सांगावं. माझा थेट प्रश्न आहे, मला एक सांगा. चला, 3 उमेदवार तुमच्या समोर आहे, 3 उमेदवार, ठीक आहे. त्याच्यापैकी एक अपक्ष जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, मनोज जरांगे पाटील म्हणतात ज्यांनी सगळे सोयरे या विषयाला घेऊन सोबत केली नाही त्यांच्या पाठीशी आम्ही नाही. तुम्ही कोणाच्या मागे जाणार आहात? पहिला घ्या,
मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, याने कधीही जातीवादीला थारा दिला नाही. आणि मराठा समाजाच्या जरंगेने एक सुद्धा सांगितले, ज्या शिवाजी महाराजांनी परक्यांच्या सुद्धा आया बहिणीच्या आबरूचं रक्षण केलं, त्या मराठ्यांच्या आया बहिणींवर मारहाण करणाऱ्यांना सोडायचं नाही, हे पहिला सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि एक माझा प्रश्न असा होता, मराठा समाज कोणाच्या पाठीशी आहे? मराठा समाजाच्या हिताच्या बाबत जो त्याचा जाहीरनामा समोर ठेवल, मराठा समाज त्याच्या मागे टाकेल. बरं, ठीक ठीक. हा हा. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये बोलताना केंद्र शासनाचं यांनी सांगितलं, हे बघा, धनगर हा आरक्षणाचा विषय होता. बरं. धनगड हा. ड आणि र यांना ड तर र करता आलं नाही, संविधान का बदलायचं बोलते बरं ठीक आहे. त्यांचा प्रश्न होता, त्यांचा प्रश्न होता. करता आला नाही प्रतीक पाटील केंद्रामध्ये 5 वर्ष मंत्री होते. विमानतळाचा तुम्ही एक दगडही हलवू शकला नाही, असा त्यांचा आरोप होता. हे बघा हे ज्या वेळेला त्यांनी प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेला जनतेनं आम्हाला शिक्षा दिली होती. आता तुम्ही काय केलं नाही, झकमारी करा ना. आता तुम्ही शिक्षा बघा. आता 10 वर्ष कोण आहे? आता 10 वर्ष त्यांनीच आहेत ना. प्रतिभागाचं काँग्रेस सत्ता. काही कामगाराला हाताला काम आणि जामाला प्रतिष्ठा देऊन माणसाला उभं करण्याचं काम या शासनाने आणि भाजपने केलेलं नाही. रोजगार सर, तुम्ही रोजगार आणि उद्योगधंद्याच्या ह्याच्यावर विचारता. 2013 साली नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलंय, वसंतदादांसारखा द्रष्टा नेता आम्हाला गुजरातला मिळाला नाही, म्हणून आमचा विकास झाला नाही. वसंतदादा, यशवंतराव चव्हाणांनी इथली जी सहकार वाढवला, त्याच्यामुळे लाखो मुलांना रोजगार मिळाला, लाखो चुली पेटल्या गेल्या. हे विसरता येता कामा नये. ठीक आहे. 10 वर्षामध्ये एकही चांगलं शिक्षण, एखादीही चांगलं कॉलेज या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये यांच्या माध्यमातून दिलं नाही. लोकनेते राजाराम बापूंचं अभियांत्रिकी कॉलेज इस्लामपूरमध्ये आहे, वसंतदादा अभियांत्रिकी कॉलेज इथं आहे, पतंग कदमांची शिक्षण संस्था इथं आहे. यांनी 10 वर्षामध्ये काय केलं? कुणी रोखलं होतं? 10 वर्ष खासदारांना कुणी रोखलं होतं विमानतळ आणायला? भाजपचा जर दम असेल तर मशीन मतदान बंद करा. कुठला जर खटका केला दाबला तर भाजपला मतदान करते. बरं ठीक आहे. 5 वर्ष प्रतीक पाटील या इथले सांगली जिल्ह्याचे खासदार होते, त्यांनी कोळसा मंत्री होती. त्यांनी काय केलं याच्यामध्ये? त्यांनी ड्रायपोर्टसाठी काय केलं? त्यांनी रस्त्यासाठी काय केलं? कशासाठी काय केलं सांगा. आता माझ्या मित्रांनी सांगितलं, सहकार संपवलं, सहकाराचं जाळं दादांनी पेरलं. परंतु खऱ्या अर्थानं सहकार मंत्री सांगलीचे असताना सांगलीतला पूर्ण सहकार संपला. सगळे कारखाने, सगळ्या संस्था बंद पडल्या. 65 वर्ष या काँग्रेसनं राज्य केलं. 65 वर्षामध्ये यांना धनगरांचं ड आणि र बदलता आलं नाही. तेव्हाही काय झोपलेले होते का? आणि रस्त्यांचा विकास झाल्यानंतर मगच येणार आहे. आणि मुळामध्ये धनगर समाजाचं आरक्षण आणि मराठा समाजाचं आरक्षण यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने बोललं जातं. मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्या त्या सर्वांना ओबीसी मधले सर्टिफिकेट दिले गेले आणि राहिलेल्यासाठी 10% आरक्षण सेपरेट राखलं गेलं. राहिला विषय मगाशी जरांगे पाटलांचा विषय त्यांनी सांगितला. जरांगे पाटलांनी सांगितलं की ज्यांनी आपल्या आया बहिणींच्यावर काटेला अत्याचार केला त्यांना सोडायचं नाही. पण दुसरा विषय त्यांनी ऐकला नाही, जो मराठा समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करतोय त्याची पाठ सोडायची नाही. त्याच्यानंतर सांगतो धनगर समाजाचा विषय. ते म्हणतात ड आणि र चा फरक भाजपला 10 वर्षात जमला नाही. अरे बाबांनो, 65 वर्ष तुम्ही या धनगर समाजाला घोंगड्यावर झोपवलं आणि त्यांना गंडवलं. तुम्हाला थोडीशी शरम वाटायला पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलताना आम्हाला जर त्या काळातच आम्हाला चांगलं माहिती आहे, यशवंतराव मोहिते आणि या शरद पवारांनी या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जी केलेली कूटनीती आहे, त्या कूटनीतीचा परिपाक म्हणून अजून आम्ही धनगर समाजाचा आहे, अजून आम्ही धनगर आदिवासी पासून वंचित आहे. आणि याचा पाप आमच्या मुलाबाळांना जो काय होणारा त्रास आहे त्याचा शाप याला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा विषय, जे आमच्या ताई जयंत पाटील साहेब यांच्या राष्ट्रवादीच्या बोलतात, ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना माझं सांगणं आहे, आपण तुम्ही ना आम्ही एक आहे, तुम्ही लय दंगा करत बसू नका. बोला. ताई म्हणतात की पक्ष चोरला. अहो, हा तर आमचा पक्ष आहे, आमच्याकडे तेच घड्याळ आहे, आमच्याकडे ती वेळ नाही, फक्त वेळ बदललेली आहे. लक्षात ठेवायला पाहिजे. पक्ष चोरी आम्ही नाही केली, पक्ष चोरायला तुम्ही आला, पक्ष आम्ही नाही चोरलेला. आपल्याला आता जे सगळं हे चाललेलं आहे यांचं, आज जे नरेंद्र मोदींनी
आपला फक्त गुजरात मधला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा तयार केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 3,500 कोटीचा जो निधी मंजूर केला होता त्यात एकही वीट न बसवता ह्या माणसाने फक्त जुमला केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आणखी त्यांच्याबद्दल काही करायचं नाही. थोडक्यात वेळ संपला. यांनी मगाशी सांगितलं की अरविंद केजरीवालांना अटक झाली. मला सांगायचं आहे की भोपाळमध्ये माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी भोपाळमध्ये सभा घेऊन 70,000 करोड सिंचनाचा घोटाळा त्या ठिकाणी सभेमध्ये मांडला आणि लगेच 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्राचे भ्रष्ट असणारे जे भ्रष्ट नेते सर्वजण त्यांनी क्लीन चिट घेऊन त्यांना घेतलं. राष्ट्रपुरुष राष्ट्रहितासाठी काम करणारा विकास पुरुष अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला नाही म्हणून त्यांना गैरप्रकारे वक्तव्य हा प्रश्न. आणि आता ताईने म्हटले की मिरज एमआयडीसी कुपवाड एमआयडीसी उद्योग बाहेर गेलाय, तिथे उद्योग बंद पडलाय. 100% उद्योग चालू आहेत, तिथं एकही प्लॉट शिल्लक नाही आहे. आणि मागावानी प्लॉट मिळाला तर मी राजीनामा देऊन बाहेर पडतो. आणि 2014 नंतर 3 वेळा रस्ते झाले, आता सुद्धा रस्ता चालू आहे. बघा त्यांनी जे उत्तर दिलं, उत्तर जे सांगितलं ना समजून घ्या. त्यांनी ही निवडणूक आहे लोकसभेची, हे प्रश्न सांगतात राज्यात घडलेले. यांचा मुद्दा आहे अण्णासाहेब पाटीलचं आम्ही कर्ज दिली 70,000, आम्हाला ते मान्य आहे. मग जसं यांनी सांगतात त्या भूमिकेशी यांनी सांगावं 70,000 मराठा तरुणांना कर्ज दिली, त्यांनी भाजपला मतदान करावं. आणि ज्या 14 लाख फायली रिजेक्ट झाल्या त्यांनी आम्हाला मतदान करू नये असं यांनी सांगणार आहेत का? ठीक आहे. बरं दुसरं असं मी सुपारी घेतली नाही, सुपारी लावली आहे. ठीक आहे. हे बघा हा विषय असा आहे. हे बघा धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2014ला यांनी जाहीर केलं की आम्ही पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या ठरावामध्ये हे धनगर आरक्षण देऊ. हे आम्ही ऐका जरा आणि ते धनगर आरक्षण त्यांनी दिलं नाही. हे एकदा झालं. दुसऱ्यांदा झालं मी मगाशी सांगितलं, समजा प्रतीक पाटलांनी चुका केल्या, जनतेनं त्यांना शिक्षा दिली. 5 वर्ष ते आम्ही बाजूला बसलो, पण 10 वर्ष तुम्ही काय चकमारी करायला लागला त्याची प्रतीकदादांनी काय केलं म्हणून विचारतायत. 5 वर्ष प्रतीकदादांनी काय केलं नाही ह्या गैरसमजुतीने 10 वर्ष संजय काकांना सांगलीतल्या जनतेनं काम करण्याची संधी दिली. तर 10 वर्षात काय केलं संजय काकांनी? आज तरुण मुलांची जातीपाती त्याचबरोबर आरक्षण सारखे मुद्दे तरुण मुलांच्या डोक्यात भडकावून ते तरुण मुलांना अतिशय दंगलखोर सारखे त्यांना वागणूक देण्या त्यांच्यावर परिस्थिती निर्माण करतात. त्याचबरोबर प्रश्न नाही त्यांनी म्हणतात ना की बीजेपी सरकारनं आरक्षण मुद्दा केला तर त्यांनी कुठला मुद्दा सोडवला तर जातीपाती. ठीक आहे माझा वेळ संपला. ऐका माझा वेळ संपलाय. मी थोडक्यात तुमचे प्रश्न घेतोय थोडक्यात. मला काय म्हणायचं आहे की मोठ्या मोठ्या हायवेची भाषा झाली शक्तीपीठ रत्नागिरी नागपूर, मात्र आज तासगाव कवठे मंकाळ आणि विट्यामधला आमचा सर्वसामान्य नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी काय येत नाही. तर तो रस्ता काय आहे, त्या रस्त्याने आमचे मित्र प्रवास करतात, तो रस्ता का झाला नाही आणि किती वेळ लागतो ते खासदार पण त्या ठीक आहे प्रश्न सांगली विटा रस्ता. हे बघा या ठिकाणी हे जे काही प्रमुख पक्ष आहेत, इथले जे प्रमुख पक्ष या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत, या सगळ्यांना पक्षाच्या सगळ्याच प्रमुखांना माझा एक प्रश्न आहे. या ठिकाणी फक्त हे चालू आहे की चोरावर मोर व्हायचं चालू आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. ऐका प्रश्न असा आहे की यांचा उमेदवार जर निवडून आला त्या पक्षाचा, तर या ठिकाणी बेरोजगारीवरती आणि पाणी प्रश्नावरती कोण काय करणार त्यांनी सांगावं. माझा तोच प्रश्न होता. अगदी माझ्या प्रश्नाला हात घातला. मगाशी ताईंनी सांगितलं की पाण्याचं नियोजन जयंत पाटील साहेब ज्यावेळी जलसंपदा मंत्री होते त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं इथल्या प्रशासनाच्या मी लक्षात आणून दिलं की त्यावेळी आलेलं पुराचं पाप हे जयंत पाटील साहेबांमुळे झालेलं आहे. कारण ह्या पुलांवर बसवलेलं जे सेन्सर आहे ते बंद अवस्थेत होतं आणि ह्यांनी डोळे मिटून बसले. पूर आलं, किती पाणी येईल, काय येईल याची कोणतीही उपाययोजना यांच्याकडे नव्हती. खऱ्या अर्थानं आज जर बघितलं राज्यामध्ये तर पूर नियोजनासाठी 3,500 कोटी रुपये हे मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेले आहेत आणि लवकरच त्याची तरतूद होऊन काम चालू ठीक आहे. माझा शेवटचा शेवटचा आता जे खासदार संजय काका आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 5 पक्षाचे 5 गडी बोलतायत, हे उद्याच्याला एकमेकाच्या अंगावर कापड सुद्धा राखत नाही. खासदार संजय काकाला 5 लाख मतांना निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवणार आहे. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. ऐका मी प्रत्येकाकडे येतोय. माझा प्रश्न थेट त्यांनी विचारला
तुमचा उमेदवार निवडून येतो तर तुम्ही प्रामुख्याने पाणी रोजगार हे प्रश्न सोडवणार आहात का? 1,00,000% हॅट्रिक झाली की आतापर्यंत 85% कामं झालेत, राहिलेली 15% उद्योगाची रोजगाराची खासदार संजय काकाच्या माध्यमातून 100% पूर्ण करणार असा शब्द आम्ही देतो. ठीक आहे. तुम्ही तुमचा उमेदवार निवडून येतो, प्रामुख्याने कुठल्या प्रश्न तुम्ही सोडवणार आहात? आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला 5,000 रुपये टनाला भाव मिळाला पाहिजे, गाईच्या दुधाला 35 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, द्राक्ष बेदाण्याचा खप वाढवण्यासाठी टीव्हीवरती जाहिरात सुरू झाली पाहिजे. या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही जाणार आहे आणि आम्ही खासदार झालो तर निश्चितपणे 5,000 दर करू, गाईच्या दुधाला हमी भाव करू आणि द्राक्ष बेदाण्याचा खप वाढवण्यासाठी द्राक्षाचा हब तयार करू. बर ठीक आहे. तुमचा उमेदवार निवडून आला तर प्रामुख्याने तुम्ही या जिल्ह्यातले पाणी प्रश्न, त्याचबरोबर रोजगार, शिक्षण हे प्रश्न सोडवणार आहात का? आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जत तालुक्याचा दुष्काळ, कवठेमंकाळ तालुक्याचा दुष्काळ आम्ही संपवणार, आटपाडीचा दुष्काळ संपवणार, तालीम बांधणार, तुम्हाला चितपट पण करणार. हे वास्तव साहेब, तरुणांना रोजगार इथंच येणार. आम्ही पर्यावरण खात्याच्या माध्यमातून जिल्हा पर्यटन क्षेत्रावर आणलाय. आमच्याकडे अजेंडा आहे. 10 वर्ष एवढी अमर्याद सत्ता वसंतदादांच्या पेक्षा जास्त सत्ता यांना मिळाली. केंद्रात सरकार यांचं, राज्यात सरकार यांचं, महापालिका यांची, जिल्हा परिषद यांच्या, पंचायत समिती यांच्या, ग्रामपंचायती यांच्या, हे सगळं मिळालं. मला पाडायला मला तिकीट पाहिजे. ठीक आहे. ऐका, माझा प्रश्न आहे तुमचा उमेदवार निवडून येतो तर यांनी जो मुद्दा मांडला, पाणी प्रश्न, रोजगार, उद्योग, रस्ते हे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात का? 100%. हे रस्त्याच्या संदर्भामध्ये जे त्यांच्या हे एज्युकेशन त्याला असायला लागतं. वेळ हे बघा, हो साहेब, संपला. त्याला एज्युकेशन असायला लागतं, त्याला कळावं लागतं, लोकभावना कळायला लागते. तर या विशाल पाटलांना त्याची पोच आहे, यांना कळलंच नाही यांची काय उमेदवारी आहे. हे अडगे असल्यामुळे हे या संसदेमध्ये कोणत्याही पद्धतीनं आम्ही कोणत्याही परिस्थितीत 10 वर्षामधला जे काय बॅकलॉग भरून राहिलाय ते उद्योग सगळे आम्ही या ठिकाणी सदृढ करू अशी आमची भावना आहे आणि पाणी पुरवठ्याची कामकाज आम्ही मार्गी लावू. बरं, ठीक आहे दादा, वेळ संपला. हा, बोला. सगळ्यात महत्वाचा सामाजिक सुरक्षेचा आणि सामाजिक सलोख्याचा आहे. राज्य नेतृत्व असं, केंद्रीय असू, जिल्ह्याचे खासदार असू देत, या सांगलीमध्ये लव जीवाच्या नावानं, लँड जीवाच्या नावानं आणि मस्जिदच्या नावानं जे उकसवलं जाते, वातावरण बिघडवलं जाते, त्याच्यावर खासदार अक्षरशः बोलत नाहीत. या बाबतीत त्यांनी केलं. बरं, ठीक आहे. एकूणच या चर्चेचे 2 अंक पूर्ण झालेले आहेत आणि आता तिसरा अंक खूप महत्वाचा आहे. तो असा आहे की या 3 नायकांमध्ये जेव्हा पडदा उघडतो तेव्हा हिरो म्हणून स्टेजवरती जनता कोणाला निवडून देते हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळू शकणार आहे. यानंतर इथे थांबूयात आणि पुन्हा एकदा भेटूयात कुठल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात कुठल्या मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. तुम्ही तर 5 कामं विचारली, 100 कामं सांगता येतील खासदारांनी केलेली. आपण काळजी करू नका. सांगली सारख्या जिल्ह्याला काँग्रेस काळामध्ये एकही महामार्ग नव्हता, त्यामुळे सांगलीचा विकास 5-5 मंत्री असताना सुद्धा होऊ शकला नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे होते ते त्यावेळेला खासदार का झोपले होते काय? कवडी मोलदाराने गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या. 20 फुटावर रस्ते जाणार आहेत. माझे मित्र शेतकऱ्यांना विनंती आहे, 20 फुटावर रस्ता घेणार आमचा शेतकरी टाचा करणार आहे का? ते विकासाचं मॉडेल न म्हणता ते शेतकऱ्यांच्या मरणाचं मॉडेल आहे. कितीतरी गावांना आज प्यायला पाणी नाही, ही आज पाण्याची परिस्थिती आहे आणि तिथं मनमानी कारभार हा अधिकाऱ्यांचा चालला जातो, तिथं खासदारांचं लक्ष नाही. सहकार मंत्री सांगलीचे असताना सांगलीतला पूर्ण सहकार संपला. लव जीवाच्या नावानं, लँड जीवाच्या नावानं आणि मस्जिदच्या नावानं जे उकसवलं जाते, वातावरण बिघडवलं जाते, त्याच्यावर खासदार अक्षरशः बोलत नाही. नाचता येणं अंगणवाडी